उठ उठ मानवा तू दरी गुरु पाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला धन्यंकारजी. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. कारण आमच्या जीवनामध्ये ब्रह्मनिष्ठ संत महात्म्यांची सत्संग प्राप्त होत आहे. आणि केवळ हा तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की अशा घोरी अशा कलियुगामध्ये तुमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू आज आलेला आहे. आणि त्या निरंकारी संत महात्म्यांची ब्रह्मनिष्ठ संत महात्म्यांच्या सभेला बसण्याचा योग प्राप्त होत आहे. आज घोरी अशा कलियुगाचं वर्णन ग्रंथामध्ये अध्ययन केलेलं आहे की बाबा रे, या घोर कलियुगामध्ये मुलं आईवडिलांना सांभाळणार नाहीत. नव्हे नव्हे त्यांचा ओढा सासू सासऱ्यांच्याकडे असेल. नव्हे नव्हे त्या मेहुणाने मेहुणीचं उष्ट खातील, परंतु आईवडिलांची सेवा करणार नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहत आहे की आज भारत ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हा संत वाङ्मयाच्या माध्यमातून घडलेला आहे. परंतु ह्या संतांच्या माध्यमातून जीवन जगत असताना तो पुंडलिक देखील भक्त झाला. आई बापाच्या गळ्याला दोरी, पुंडलिक तीर्थ यात्रा करी. कारण तीर्थयात्रा करत असताना आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधलेली असते आणि बायको खांद्यावरती घेतलेली असते आणि त्याचं तीर्थाटन चाललेलं असतं. आणि ज्यावेळेस रविदास महाराजांचा त्यांना भेटण्याचा योग प्राप्त होतो आणि सहज चाललेले असताना त्यांच्या केसाला ते दावं बांधलेलं असतं आणि ते हातानं त्यांचं कर्म चालू असतं. तर त्यावेळेस पुंडलिकाने विचारलं की बाबा रे, तुमच्या शेंडीला दोरी बांधलेली आहे, नेमकं असं काय कर्म करताय की बाबा रे हातानं कर्म करताय आणि त्या डोक्यानं झोका चालू आहे. त्यावेळेस पुंडलिकाला त्या रविदासांना सांगितलं, तुझ्यासारख्या दुराचारी व्यक्तीला काय कळणार आहे कर्म. तर त्यावेळेस तिथंच पुंडलिक थांबला आणि त्याला जिज्ञासा प्राप्त झाली की निश्चित ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं आहे. मग त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझे आईवडील थकलेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, त्यांना झोकाळ्याच्या माध्यमातून त्यांना मी झोका देतोय आणि इथं हाताच्या माध्यमातून कर्म करतोय. मग त्या दिवसापासून पुंडलिकानं आईवडिलांची इतकी सेवा केली. सेवा चालू असताना प्रत्यक्ष पांडुरंगानं दर्शन दिलं. त्याच मी आख्यायिका ऐकतोय की बाबा रे, त्या पांडुरंगाला पुंडलिकानं वीट भिरकावली की इथं विटेवरती तू उभा राहा, माझ्या आईवडिलांची सेवा झाल्यानंतर मी तुला भेटेल. मग आज तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये आम्ही विचार करतोय का? आज शोकांतिक आहे. माणसाकडं कोणती गोष्ट आज नाही, भरपूर ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, परंतु आईवडील वृद्ध झाल्यानंतर त्यांची मुलं हडीकजिडी करतात, सेवा करत नाहीत. म्हणूनच साधू संत सांगतात की मातृपितृ देवो भव, की जगामध्ये आईवडिलांची सेवा, कुळी कन्यापुत्र होती जो सात्विक तयस देवा हरिके वाटे घेता, भागवत करती श्रवण अखंड नाम विठोबाची तुका म्हणे घडो त्यांचा संग माझ्या अनिक दैवापार नाही. की आईवडिलांची सेवा ही ईश्वराच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ ही परमात्म्यानं सद्गुरूच्या रूपामध्ये प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आज त्या गोष्टीची गरज आहे की तुम्ही ऐश्वर्य, बंगला, गाडी सर्व काही प्राप्त करा, परंतु ज्यांच्या माध्यमातून तुमचा उगम झाला, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला जन्माला ह्या भूतलावरती यायला मिळालं, ही सृष्टी पाहायला मिळाली, तर त्या गोष्टीकडे तो कानाडोळा करत असेल ना, आईवडिलांची सेवा करत नसेल. आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आपण आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आज, परंतु त्या
वृद्धाश्रमामध्ये वेटिंग लिस्ट आहे की त्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. मग आज खरंच संतांचा महाराष्ट्र आज राहिलेला आहे का? ज्या संतांना ज्ञानेश्वर माऊली, जगतवंद्य जगद्गुरू तुकाराम, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण परमात्मा, नवीन जेवढेही जगामध्ये परमात्म्याचा अवतार घेऊन आला, त्यांना प्रत्येकानंच सांगितलं की आईवडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना, संसारिक कर्म करत असताना केवळ तुम्ही भरपूर काय संपत्ती प्राप्त करा, भरपूर ऐश्वर्य प्राप्त करा, परंतु आईवडिलांची सेवा देखील करण्याची आवश्यकता आहे. मग आज प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी सुख, समाधान, शांती प्राप्त व्हावी. परंतु आम्ही एकदा मोठं झाल्यानंतर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो की जसं एखादा मुलगा शहरामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि गावाकडून तो शहराकडं नोकरीसाठी चाललेला आहे, परंतु एखाद्या धनाढ्य शेजाऱ्याने त्याला 2,000 रुपयाची मदत करावी आणि जा बाबा तू हुशार आहेस, नाव लौकिक कमव, चांगल्या ठिकाणी नोकरीला लाग. ते भले आईवडिलांच्याकडे त्यावेळेस ते माया नसेल, पैसे नसतील, परंतु शेजाऱ्याने ती मदत करून तुला जर त्या नोकरीसाठी जाण्यासाठी जर प्रोत्साहित केलं असेल आणि ते कर्म करण्यासाठी जर तुला जर पाठवलेलं असेल आणि ज्यावेळेस ते कर्म तुला चांगली नोकरी देखील लागते, ऐश्वर्य देखील प्राप्त होते, भरपूर धनवान देखील होतो, म्हणून परत आल्यानंतर कमीत कमी त्या शेजाऱ्याचे 2,000 दिलेलेचे उपकार कधीच विसरू नयेत. ज्या आईवडिलांना तुला जन्माला घातलं, शिक्षण दिलं, काबाड कष्ट करून एक वेळचं अन्न न सेवन करता केवळ तुझी भूक भागवली, तुझं शिक्षण पूर्ण केलं, त्या आईवडिलांना कमीत कमी विसरलं नाही पाहिजे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते समाजाची शोकांतिका आहे. म्हणून प्रत्येक आईवडिलांचा आज समाजामध्ये सहज घरोघरी जाण्याचा, बसण्याचा योग प्राप्त होतो. तर प्रत्येकच आईवडिलांचं म्हणणं आहे की आमचं मुलं ऐकत नाही आहेत, काय करायला पाहिजे. म्हणून आज त्या गोष्टीची गरज आहे की पहिल्या गुरु आश्रमामध्ये लहान मुलांना संस्काराचे धडे गिरवण्यासाठी पाठवत होती, परंतु आज त्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. मग आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, त्या लहान वयामध्ये त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वर वाचण्याच्या माध्यमातून, हरिपाठ वाचण्याच्या माध्यमातून, पूजापाठाच्या माध्यमातून नवे त्याचं परिपूर्ण जीवन भक्तीविषयी जर व्हायचं असेल तर आज समयाला सद्गुरू माऊली सुदीक्षा महाराज यांची सत्संग आहे. या निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून कितीतरी तरुण इतके घडलेले आहेत की चांगल्या प्रकारे नावलौकिक कमवून सुद्धा आईवडिलांची, समाजाची सुंदर अशी सेवा करत आहेत. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की संसारिक कर्म करत असताना जरूर तुम्ही कर्म करा, त्याच्याबद्दल वाद नाही, संसार हा केलाच पाहिजे. परंतु संसार करत असताना परमात्म्यानं ज्या गोष्टीसाठी या मनुष्य देहामध्ये मला पाठवलेलं आहे, कारण 83,99,999 योनी आहेत, त्या भोग योनी आहेत आणि माझी योनी मनुष्याची मात्र सुंदर आहे. त्या बुद्धीचा घटक पाठवून आम्हाला मनुष्याच्या देहामध्ये पाठवलेलं आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या गोष्टीची जाणीव करायची की बाबा रे, मला परमात्म्यानं सुंदर असा मनुष्याचा देह का घडवलेला आहे. संसारिक दृष्टीने विचार केला तर प्राणी मात्र घ्या, वृक्ष घ्या, पक्षी घ्या, प्रत्येक अवयवाचा त्यांचा उपयोग करून समाजामध्ये उपयोगी पडले जातात. परंतु मनुष्याचा देह गेल्यानंतर त्याला चितेवरती जाळलं जातं, कुठल्याही गोष्टीचा उपयोग होत नाही. तरीसुद्धा श्रेष्ठ का? कारण बुद्धीचे वैभव अन्यना दुजे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. त्या परमात्म्यानं मनुष्याच्या देहामध्ये त्या बुद्धीच्या माध्यमातून सुंदर असा घटक प्राप्त करून दिलेला आहे. मग आज हे निरंकारी संत महात्मे जगाला ओरडून सांगतात की बाबा रे, आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील वेदांच्या माध्यमातून, उपनिषदाच्या माध्यमातून, पूजेच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासारखीच भक्ती करत होतो, परंतु आमच्या जीवनामध्ये समर्थ संत आले, समर्थ सद्गुरू माऊली आले आणि केवळ आमच्या जीवनामध्ये ब्रह्मसाक्षात्काराला, परमात्म्याची अनुभूती झाली आणि त्या अनुभूतीच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये ज्या भक्तीसाठी आम्ही भक्ती करत होतो ते भक्तीचं सुख प्राप्त झालं. मग आज
साधू संत सांगतात की गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज सर्व काळ सर्व सुख देणारा परमात्मा माझ्या जीवनामध्ये जर प्राप्त व्हायचा असेल तर या सद्गुरूला शरण येण्याची आवश्यकता आहे. आजचा मनुष्य मात्र शरण येण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घ्या तर त्याला टिंगल टवाळकी वाटते. मग आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. खरोखर निरंकारी संत महात्मे कोणत्या गोष्टीचे आराधना करायला सांगतात, कोणत्या ईश्वराची प्राप्ती करून घ्यायला सांगतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवीन जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते एकच सांगत आहेत की जगामध्ये परमात्मा आहे, देव आहे, पण तो निर्गुण निराकार रूपानं सर्व सृष्टीमध्ये जगामध्ये विराजमान आहे. त्या परमात्म्याचं दर्शन करता येतं, अनुभूती करता येते. आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले, तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर जरूर सद्गुरूला शरण या. आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज आज येणाऱ्या प्रत्येक भाविक सज्जनाला ती ब्रह्मज्ञान देऊन कृताकृत करत आहेत. त्या भक्तीचं पूर्ण सुख त्यांच्या जीवनामध्ये देत आहेत. तर सद्गुरू तीचा अरदास करूया. आमच्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झाले त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं आणि तुझं जे सुस्वरूप आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणी ती जाणीव होऊन त्यांना जे सुख पाहिजे ते सुख त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन त्यांचं देखील भक्तिमय जीवन हे सुंदर व्हावं एवढीच सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.